स्वागतम रंगदेवतेला अभिवादन करून आमचे दैवत श्री दत्तांना नतमस्तक होऊन श्री संतान वांसाईदेवी नाट्य रमणमंडळ ओतरे खूर्त गृहवाणी रसिकांसाठी ती नदी काल्पनिक भूतनाट्य सादर करत आहोत. झुंज स्वप्नाशी झुंज स्वप्नाशी झुंज एका स्वप्नाशी निर्माता या कार्यक्रमाचे निर्माता प्रमुख श्री गुरव गुरुजी लेखक विकास गुरव दिग्दर्शक मोहन गुरव विजय मुंडेकर गायक युवा कलाकार कुमार सुजल गुरव सहगायक संजय गुरव सचिन गुरव रोहित गुरव विनोद गुरव या वगैरे कलाकारांना पात्र पडते राजे चंद्रचूड शिवाजी गुरव प्रधान पुत्र विक्रांत संतोष गुरव प्रधान गुरु विनोद मुंडेकर राजेश्वरी राजकुमारी राजेश्वरी सुजल गुरव श्रीपती सुदेश गुरव श्रीपती पुत्र जय साहिल गुरव विनोदाचं फलकून हवालदार करतो राहुल गुरव साथीदार बंधू उमेश नाकडेकर डाकू मंगल सिंगच्या भूमिकेत विकास गुरव साथीदार गुड्डा रुद्र गुरव संगीतकार या कार्यक्रमाचे संपूर्ण संगीतकार प्रेम मुंडेकर हर्ष गुरव लाईट प्रदीप भाके साऊंड कीर्ती जाधव वाद्य प्रमुख सकाराम कावडे मृदुंग ढोलकी बंधू गिरीश गुरव मृदुंग प्रकाश गुरव पिंट्या मुंडेकर चेतन गावडे प्रकाश गुरव वेशभूषा निलेश गुरव केश रचना बाळकृष्ण गुरव तुपाने नाट्य सादर करत आहोत. झुंज स्वप्नाशी हॅलो हे पहा स्वराज धरले गाव धामणी 251 रुपयाचं पारितोषिकाला आहे. शिवनेरी महिला मंडळ गोविंदा पथक पाटोका 101 रुपये. विजय गुरव आगवे 201 रुपये. श्रेया गुरव तिवरे 101 रुपये. साई गुरव विग्रवली 101 रुपये व हरेश गोरे राहणार संगमेश्वर यांच्याकडून 101 रुपये. आंगवले गावचे पुजारी विलास गुरव यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी 251 रुपयाचं पारितोषिकाला आहे. अद्विका घाणेकर गाव देवकर 101 रुपये. नितीन गुरव विग्रवली कृष्णासाठी 101 रुपये. शिवनेरी शिवसेना शाखा प्रमुख बदलापूर यांच्याकडून नितीन पांडुरंग गुरव यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी मावशीसाठी 501 रुपयाचं पारितोषिकाला आहे. आमच्या मंडळातर्फे या सर्व भक्तीदारांचे मनस्वी आभार. धन्यवाद. राणी सरकार अलीकडच्या मंगलसिंग डाकूने राज्यात धुमाकूळ घातलाय. डाकू मंगलसिंग कोण आहे या डाकू मंगलसिंग? तुझ्या या पोकळ धमकीला घाबरणारा हा राजा चंद्रचूड आहे. कोण आहे रे
श्रीमंत असताना राजा तुझ्याशी प्रामाणिकपणा वागून गोर गरिबांवर अत्याचार करणाऱ्या त्या पुत्राला वेलीतला काम घाल, नाही तर महाराज हे तर अगदी बरोबरच आहे बाई. तसं झालं तर त्याला मी जा विचारू. महाराज तो जरी डाकू असला त्यांच्या फ्युचर देव माणसाला आहे रे. पुरा तरी तो डाकूच आहे. शिपाई तशाच ना महाराज. ताबडतोब प्रधानजी व त्याच्या पुत्राला बोलवून घ्या. मुद्रा ठेवा महाराज. शिपाई मुद्रा घ्या सरकार. शिपाई तशाच ना महाराज. आमची कन्या राजेश्वरी शिकारीला जात आहे, तेव्हा आपण जय तयारी करावी. निघा आपण. अरे दत्तू चल, आधी आपण शिकारीची तयारी करू. लपट राहिला. हा लपट बाई, राहिला. जात आहे की? प्रधानजी बोला मग. तुम्हाला चांगल्या कामगिरीचं काय केलं? पक्षाला की नाही तर मंगलसिंग डाकूला? महाराज आपण त्याची चिंता करू नका. योग्य वेळ सांगू त्या हरामखोराचा बंदोबस्त करतो आम्ही. विक्रांत योग्य मजा कधी प्रधानजी हा लपडा त्यात लिहिलंय आपण गोरगरिबांना लुबाडून अत्याचार करतात. खोटं साफ खोटं. आमच्या विरोधी पक्षाला त्या डाकूला हाताची धरून आम्हाला बदनाम करण्याचा कुणाचा तरी डाव आहे. प्रधानपुत्र विक्रांत तुम्ही सुद्धा या राज्यातील सुंदर तरुणींना त्रास देतात. तसे आमच्या कानावर आला आहे तेव्हा लक्षात ठेवा. आम्ही सर्व आया बहिणीला आधी शक्ती आधी माया मानतो. तेव्हा स्वतःला वेळीच सावरा. बरं येतो मी. लवकरच काटा काढून हा रावगड लवकरच आपल्या ताब्यात घ्यायला हवा. पण त्या अगोदर त्या डाकू भगतसिंगला कैद केलं पाहिजे. पिताश्री लवकरच त्या राजकुमारी राजेश्वरीला माझ्या भाऊ वशात पडून या राजगादीचा वारस होणार आहे मी. ते नंतर पाहूया. आधीच त्या खेळण्याला आपल्याविषयी संशय आला आहे. जरा धीराने जा. म्हणजे झालं कारण ती राजेश्वर आहे तुझ्याकडे ठुकूनही पाहतोय. चला आपण पुढच्या तयारीला चला. मी मारलाय. अरे बाबा तू मारला. हे जाऊ दे. काही सरकार आपल्या शिकारचा शेवट तर या पोराने लागला. म्हणजे काय म्हणायचं काय? कोण तुम्ही आणि इथे येण्याचे कारण तरी काय? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. या अशा गणगोराला बाई माणसाला फिरणं डोक्याच्या याचे वाटत नाही तुम्हाला? वाघ सिंहाची भीती मला नाही, पण या वाघाचा पट्टा करत तुम्ही इथे का आलात? तिथे जवळच पलीकडच्या जंगलात आमची झोपडी आहे. कंदमुळे तोडण्यासाठी माझे बाबा व मी या जंगलामध्ये आलो. त्याच वेळी माझ्या बाबांच्या अंगावर या वाघाने झडप घालण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच मी त्याचा पट्टा करत इकडे आलो. अरे दत्तू हा तर एवढा सापड. हा पराक्रमी दिसतो. मला तुमचा फार अभिमान वाटतो. नाव काय आपलं? मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा. माझं नाव जय. पण आपले नाव? मी राजा चंद्रशेखर महाराजांची कन्या राजेश्वरी. काय राजकन्या राजेश्वरी? गरीबांचा मुद्रा का? आशीर्वाद असो. असं वेड्यासारखं काय करताय? मला तर तुम्ही फार आवडलात. आपली का परवानगी
तर हातात हात द्या माझ्या. पण आपण तर राजकुमारी आहात. मी तर एक गरीब माणूस. जय प्रेमात लहान मोठा गरीब श्रीमंत जात पात असा भेदभाव नसतो. हो राजकुमारी, हो आता शिपाई तुम्ही दोघे पुढे व्हा, मी आले. मार खुटा पार पिटा. अरे दत्तू पार पिटा. म्हणजे काय म्हणायचं तुला? अरे मित्रा, या अरण्यात फिरून फिरून मला फार भूक लागले. तेव्हा हुट्टा मारल्याशिवाय दळण कसं आणणार? फार हुशार आहेस तू. अरे पहिल्यापासून पुढे व्हा म्हटलं ना. हा होतो. अरे चल रे, चल रे. जय, आता तुझे बाबा कुठे आहे? जय लेकरा काय बोलतो? ए लेकरा, बाबा कुठे आहेस तू ठीक आहेस ना? तुला वागायला तर केलं नाही लागलं. नाही बाबा, त्या वाघाचा मी चांगला समाचार घेतलाय. पण लेकरा, ही मुलगी कोण? अगदी राजघराण्याची दिसते. होय बाबा, राजा चंद्रचूड महाराजांची कन्या राजेश्वरी. म्हणजे आपल्या झोपडीपाशी कर वसुली करण्यासाठी तो वीज प्रधान यांचाच नवं. होय, त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मी ज्यासोबत लग्न करायचं म्हणते. बाबा आपली काय हरकत? पोरी, हे कसं शक्य आहे? तुझ्या बापाला राजा चंद्रचूडाला हे पटणार नाही. आम्ही गरीब साधी माणसे, आमच्या गरिबाच्या झोपडीत तुला सुख सुद्धा लागणार नाही. तेव्हा हा वेडेपणा सोडून एखाद्या राजकुमाराची लग्न करणं योग्य आहे. नाही बाबा, मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. लग्न करेन तर जयशी. सुट्टीच्या राजाची खरी राजकुमारी राजेश्वरी. बघा आपल्या मुलीच्या प्रताप आणि एका सुंदरी मुलाबरोबर. राजेश्वरी, तुम्ही आणि इथे रंगाचा बेरंग झाला. अगं राजकुमारी तू आणि एका कवडीवर या नागरिकाबरोबर. अगं तुझ्या या बेताल वागण्याने राजा म्हणून घ्यायला लाज वाटते मला. प्रधानजी, बरोबर. हे नाही जगात केला आम्हाला. पण पिताजी माझं थोडं ऐकून तर घ्या. मला तुझं काहीच ऐकायचं नाही. काय बोलायचं आहे ते राज मला केल्यानंतर. प्रधानजी, बरोबर. या राजद्रोहाला कठोरात कठोर शिक्षा द्या. म्हणजे राजकारणातील स्त्रियांवर डोळा ठेवण्याचे धाडस परत कोणालाच होणार नाही. तसं पिताजी, तुम्ही हे चांगलं केलं नाही. अरे गोरगरिबाला लुटणाऱ्या नराधमा, तुला एक दिवस ही प्रजा ती जागा दोषी होणार नाही. राजेश्वरी, उकडे चेहऱ्या बरोबर आहे. पण पिताजी माझं ऐकून चल, चल, घ्या. चल, चल. पण पिताजी काय मिळाले तुम्हाला? राजघराण्याची एकनिष्ठ असल्याचे समाधान. रात्रीचा अंधार, निर्मला फिरणारा काजू आहे. युवराज विक्रम! युवराज विक्रम! तुझ्या स्वप्नाची राख राखोळी करणाऱ्या या हरामखोराला आपण चौकाची शिक्षा द्यावी. परत आपला मार्गात येणार नाही राजे. हे राज्य कमी करण्याची वेळ अगदी दूर आली आहे. राजा चंद्रचूडाचा तो आपला विश्वास बसला आहे. सरळ सांगून ऐकला तर ठीक, नाहीतर त्याचाही प्राण मला घ्यावा लागेल. हे कमी राजा चंद्रचूडाचा प्राण घेऊ नका. हवं तर ठार करा मला. तुला तर ठार करणारच आहे मी. पण त्याआधी तुझ्या बापाला राजा चंद्रचूडचा व्यायी होऊ पाहणारा नराधमा भोग आपल्या केसाची फळा. बाबा, हा बस हजाम करा. शिपाई, युवराज, हजाम करा. शिपाई, या हरामखोराला कैद करा. ए पट्टू, अरे असं बघतोस काय? पकड त्या पोराला. अरे पोरा, फुकटच्या गमजा कशाला मारतोस? आम्ही मोठी माणसं, तुम्ही छोटी माणसं. आम्ही छोटी माणसं. छोटी नाही. सोडा माझ्या लेकराला. आवाज! कोण म्हणतो छोटी माणसं? आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेमुळे तुम्ही राजकारण करतात हे लक्षात ठेवा. मी तुझ्या पाया पडतो. हवं तर मला ठार कर, पण माझ्या लेकराला मारू नको. तुमच्यासारख्या राजद्रोहांना एकच शिक्षा, ती म्हणजे मृत्यूदंडाची. या हरामखोराला कोणाच्या पाठीला बांधा आणि काट्या कुट्यातून दगड खोड्यातून फळफळीत ओढत नाही. हे ईश्वरा, या कलियुगात 11वा अवतार घ्या आणि या तुम्ही राक्षसांचा
मला केव्हा भेटला आहे राजेश्वरी, या कलियुगात सर्व गुण संपन्न पूर्ण पुरुष तुला पती म्हणून लाभणं अशक्य आहे. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. माझा जय मला भेटायला नक्की येणार. परंतु या जगातून तू केव्हा केव्हा घरी गेलाय समजलीस? नाही, हे शक्य नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. परंतु माझ्या हातून सुटशील तेव्हा ना राजेश्वरी. नक्की काय म्हणत नाही का तुला? राजेश्वरी, आज तुला माझ्या हातून कोण वाचवतं तेच पाहतो. अशी जाईल
हो ते जाऊ. काय सांगितलं होतं तुम्हाला? जर का परत माझ्या हाताहातीत आला तर तुमचा पण केल्याशिवाय राहणार नाही. तुमचा पण केल्याशिवाय मरत तो मरत तुम्हाला कसा देतो बघा बघा. हो डाकू देवा आमच्या राजकुमारीला राजेश्वरीला त्यांनी जिकडे जाऊन सोडा डाकू देवा. अरे वा, होय होय आम्ही ना म्हणजे खोटं सांगून मला पकडण्याचा तुमचा भाव खोटं सांगतो. हो ऐका ना. अरे मला पकडण्याचा तुझा डाव आहे. हो, नाही हो, नाही हो. आणि तो मी प्रधानपुत्र विक्रांत राजेश्वरीशी जबरदस्तीने लग्न करणार आहे म्हणे. काय सांगतो? हो डाकू देवा आणि त्यांनी प्रधानजीने महाराजांना पकडून अंधार पुतळी टाकून ठेवला आहे. तरी हसतात. मी तर संगीत चालू चाललंय. ते हरामखोर आंदोलन त्यांचा सोड घेण्याची. तो प्रधान तुमचा दुश्मन आहे का? होय. मग अशा वेळी त्याची जागा दाखवा ना. अरे त्याची तर जागा दाखवण्याची आहे. परंतु आमची कशाला? असं म्हणताय म्हणजे तुम्हाला एवढा म्हणून तुम्ही घाबरताय. एवढा विश्वास आहे मला. मी तुमच्याशी एवढा विश्वास आहे. होय, होय. सरदार गुंडा, जा या हरामखोरांसोबत जा आणि त्या प्रधान जुलूमचेंवर हल्ला करा. चला निघा. चले, चले. चल सरदार, चल. हाय देवा, लहानपणी आईची माया छेडून पिताजीची ताटात फूट झाली. आज माझा प्राण सकाळी दुरावला. देवा, मी असा कोणता गुन्हा केला आहे तेव्हा ही संकटे एका पाठोपाठ माझ्यावरती कोसळत आहेत. माझे पंचप्राण त्या जयच्या प्रेमात गुंतले आहेत. ते कुठे असतील? त्यांचं काही बरं वाटत नसेल ना? ताई सरकार हो ताई सरकार तिथे कोण आलं तर आलं? नाही, तिथे कुणीच नाही आलं. कोण नाही ना आलेलं. वाचलो काय करता? 12 हुशार 12 हुशार. हा पण पंतू कुठे राहिला? अरे पंतू अरे पंतू कसा बाप दिला ग? वाटलं बाई, बोला, कुठे आहेत माझे जय? त्यांचं काही बरं वाटत नाही ना केलं? अहो तुमचा जय ना तो कधीच गेला. अरे नाही, हे शक्य नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. अरे दत्तू उगा थट्टा कशाला करतोस? ताई सरकारांना सगळं सांगून टाक. होय होय तुझं तर नीट विक्रांत यायचं एवढ्या. ताई सरकार हो ताई सरकार तुमचा जय ना एकदम सुखरूप आहे. काय सांगताय का नाही? हे ऐकून मनाला खूप आनंद झाला. होय होय आणि थोड्याच दिवसात तुमची सुटका सुद्धा होईल. तोपर्यंत प्रेमाचे खोटे नाटक करून वेळ मारून द्या असा हुकूम आहे त्या देव माणसाचा. म्हणजे डाकू मंगलसिद्ध. काय म्हणताय? ठीक आहे. काय गडबड चालले? काय नाही तिथे आम्ही एकदम कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. हो तर त्याला विचार. हो अगदी डोलात तेल घालून मारा करतोय. बरं बरं, ठीक आहे. राजेश्वरी, परत समजावून सांगतो तुला. मी पण समजावून. कशाला नाजूक शरीराची वाट लावून घेत आहे? तू माझी हो, तुझ्यासाठी जपेन तुला. तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करेन मी. एवढी बहादुरी कुठची तुमच्यात? जर का तुमच्यात हिंमत असेल तर या राजाची वारं जावं म्हणून राज्याभिषेक करायला आपला. बोला, माझी ही अट मान्य आहे तुम्हाला? राजेश्वरी, तुझ्या प्रेमासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तुझी अट मान्य आहे मला. राजेश्वरी, या आनंदाच्या प्रसंगी एखादं नाच गाणं करून माझ्या दिलाची इच्छा पूर्ण कर. नाही, मला काही नवीन नवीन राजेश्वरी, एवढा कसला विचार करताय? कोणता नाही, कोणते गाणे म्हणू याचा विचार करत होते मी. विचार कशाला करता? मी आहे ना. तू म्हणतोस मी म्हणू काय गाणं? म्हण गिरीश का गाणं सुनेगा क्या? गिरीश का गाणं? हा सुनेगा. ऋतिक रोशन. दिल ना दिया. ओ दिल ना दिया. ए बेटा बोला ना गाणं. ए बेटा गाणे दिया.
आम्ही इथे थांबवत आहे